नमस्कार, शीतल ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तर आज मी किचन क्लीन करणार आहे. तर श्रावण महिना जवळच येत आहे. तर आपले सण हे आपले जवळ येत आहे. श्रावण महिन्याचे सोमवार झाले, नागपंचमी झाली, रक्षाबंधन झालं, पुन्हा लगेच बाप्पा येतात. त्याच्यामुळे आता सगळ्या कामाची लगबग चालू झालेली आहे. तर मी आज किचन क्लीन करणार आहे. तर किचन क्लीन करण्याच्या अगोदर काय करायचं, आपल्याला घराची सगळी कामे करून घ्यायची आहेत. कपडे, भांडी, देवपूजा सगळं करून घ्यायचं आहे. किचन सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. किचन वाटात म्हणजे आपल्याला काम करताना म्हणजे भांडे घासताना ती कंटाळा येईल. तर माझी सगळी कामं झालेली आहेत. आता माझं स्वयंपाक सगळं झालेलं आहे. तर मी आता भांडे घासणार आहे. चला तर वेळ न घालवता आपण लगेच आता कामाला सुरुवात करून घेऊया. किचन क्लीन करण्यासाठी मी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत की भांडे तुमचे लवकरात लवकर कसे होतील. आता आपण किचन क्लीन करताना काय करायचं, पहिल्यांदा की आपण भांडे घासलेले असतात. पहिल्यांदा म्हणजे सकाळचे भांडे जे घासलेले असतात ना, ते अगोदर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि जे स्वच्छ भांडे असतात ना मांडणीला, तेही काढून घ्यायचे आणि तेही बाजूला ठेवायचे. कारण की आपण कालचे भांडे घासलेले अजून डबल घासण्यामध्ये भरपूर सारा वेळ जातो. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला की जी भांडे आपले अगोदरचे आहेत ना क्लीन केलेले, म्हणजे काल परवा दिवशी, ते भांडे काढून घ्यायचे मांडणीचे आणि ते साईडला ठेवून घ्यायचे आणि बाकीचे जी घाण भांडी झालेले असतात ना तेच घासून घ्यायचे. आता हे बघा, माझे जी क्लीन भांडी आहेत ना ती मी काढून घेणार आहे अगोदर. आता मला ह्यातलं एक खराब भांडं दिसलं मी बाजूला ठेवते आणि माझे क्लीन भांडे. आता इकडचे मांडणीतले माझे क्लीन भांडे आहेत ना तेवढे मी काढून घेणार आहे. आता ही सगळे भांडे आहेत ना मी एका चटईवरती असे सगळीकडनं व्यवस्थित ठेवून घेणार आहे. म्हणजे ही धुतलेली भांडे आहेत ना ती घाण होणार नाहीत, आपण झटकून ती घेताना घर. इथं बघा, मी धुतलेल्या चटईवरती भांडे इथं जे आपण काढून घेतलेले आहेत ना मांडणीतले स्वच्छ भांडे, ती इथं मी ठेवून घेत आहे. तर सगळीकडनं व्यवस्थित ठेवून घेतले. तर मी भांडे घासताना काय करत असते, पहिल्यांदा ही मांडणीतले भांडे घासायचे का ह्या मांडणीतले भांडे घासायचे ती चॉईस करत असते. तर पहिल्यांदा मी ना मोठे डबे, ती मोठ्या मांडणीतले सगळे, मोठी मांडणी ना सगळे क्लीन करून घेत असते आणि नंतर ना ही भांडे आहेत ना सुकण्यासाठी ठेवल्यानंतर ना ही दुसरे भांडे घासत असते. कारण की काय होतं की आपण दोन्ही भांडे एकदम दोन्ही मांडणे आपण एकदम घासायला काढतो आणि सगळे भांडे मिक्स होतात आणि त्यातच उरकण्यामध्ये आपला वेळ भरपूर जातो. त्याच्यामुळे मी काय करत असते, एका मांडणीतलेच भांडे काढत असते आणि धुवून स्वच्छ एका साईडला ठेवून घेत असते. नंतर ना हे दुसरे भांडे आहेत ना दुसऱ्या साईडला ठेवून घेते, म्हणजे मिक्स होत नसते. आता सगळे डबे काढून जे आपलं सामान असतं ना ते ना व्यवस्थित ठेवून घेते. आता जे डबल सामान आहे ना ते एका ह्याच्यामध्ये ओतून घेते. आता माझ्यापाशी मटकी डबल होती म्हणून मी याच्यामध्ये ओतून घेतली. आता ही रिकामी पिशवी झाली. आता या रिकाम्या पिशवीचा कसा उपयोग करायचा की आपल्या स्टीलचं कुठलं बी आता डबा घासायचा असला आपल्याला, तर हा डबा मला घासायचा आहे. तर ह्यातलं आहे ना सामान मी या कॅरी बॅग मध्ये असं ओतून घेते. म्हणजे कसं आहे की हा डबा रिकामा होतो आणि आपल्याला प्लेटी जास्त भरत नाही. तर मग आपण छोटे छोटे जरी सामान असलं तर लगेच प्लेटी किंवा ताटामध्ये ओततो. तर असं कॅरी बॅगचा तुम्ही उपयोग करू शकता. आता डब्यावर जे आहेत ना असे झाकणं आहेत का नाही चिकट झालेले असतात एकदम, बघा तुम्ही बघू शकता. तर आता काय करायचं, ते झाकणं एकदम चिकट झाले, त्याला लय उशीर लागतो भांडे घासताना. त्यासाठी काय करायचं, तर इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे पाटीमध्ये. गरम पाण्यामध्ये मी निरमा पावडर घालते थोडा आणि इथं बघा सुकलेली लिंब आहेत.
सुकलेले लिंब नाही तर तुम्ही कुठले लिंब घेऊ शकता तुमच्यापाशी असलेले. तर त्याला काय करायचं, कट करून या पाण्यात मी टाकणार. हे अशी लिंब आणि निरमा पावडर टाकून घेतला. तर इथं मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे. कोमट पाण्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे. तर इथं बघा विमचं लिक्विड आहे. विमचं लिक्विड मी थोडं टाकून घेते, किंवा तुम्ही निरमा पावडर आणि लिंबू पिळलं तरी चालतंय पाण्यामध्ये. आता हे डब्यावरचे झाकण आहेत ना या पाण्यात सोडून घ्यायचे, म्हणजे आपले बाकीचे कामे दुसरे होतात. असेच भिजत राहून द्यायचे. डब्यावरचे झाकण चांगले भिजत आहेत तोपर्यंत मी आता सगळ्या डब्यातले सामान काढून घेते आणि साईडला सगळं सामान ठेवून घेते. हे बारीक बारीक जी भांडे आहेत ना तेही मी काढून घेते आणि डबे ती मी बाथरूम मध्ये आता घासण्यासाठी नेते. मी हे बघा सगळ्या डब्यामधला किराणा मी असा साईडला ठेवून घेतला आणि कॅरी बॅग मध्ये ओतून ठेवला. आता इथं बघा मी एका पाटीमध्ये साधं पाणी घेतलं. साध्या पाण्यामध्ये इथं बी मी लिंबू पिळालं. लिंबाचा भरपूर सारा उपयोग आहे किचन साफ करताना. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर भांडे तर एवढे चकचकीत निघतात का नाही, लय छान निघतात. त्यानंतर मी इथं निरमा पावडर टाकलाय. तर निरमा पावडर मी टाकून घेतला आणि ते विम लिक्विड आहे ते थोडं टाकलं. तर एवढ्याशा पाण्यात माझ्या निम्म्याच्या वरी भांडे सगळे घासून झाले. सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं. तर आता मी सगळे भांडे असे स्टीलचे पहिल्यांदा घासून घेते. तर तुम्ही बघू शकताय आणि लगे निघतात बी, कारण की आपण लिंबू टाकलेलं असतं, पुन्हा विम लिक्विड टाकलेलं असतं. हे बघा किती छान निघलेला आहे डब्बा. तर सगळे डबे मी असे घासून घेते. हे भांडे बाहेर आणायच्या अगोदर सगळे गॅलरी धुतली होती. नंतर मी हे भांडे सगळे स्वच्छ ठिकाणी असं फरशीवरती ठेवून घेतले. तर भांडे मी स्टीलचे अगोदर डबे आहेत ना धुतल्यानंतर पुसून घेतले, पण त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. स्टीलचे डबे घासल्यानंतर लगेच पुसून घ्यायचे, म्हणजे स्टीलच्या डब्यावरचे असे डाग पडत नाहीत. आणि तुम्ही उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवले आहेत, असे पालते ठेवले आहेत, म्हणजे पाणी सगळं त्यातलं नितळतं. नंतर सरळ करून ठेवणार आहे. तर इथं बघा ॲल्युमिनियमचे मी आता डबे घासून घ्यायला आहे. तर इथं काय केलंय मी की आपला कुठलाही अंगाचा साबण असला ना तो घ्यायचा आहे आणि त्यांनी भांडे घासायचे आहेत ॲल्युमिनियमचे. तर एवढे छान निघतात का नाही, स्टील सारखे हे भांडे दिसतात आणि एवढे चमकतात का नाही, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता. तर खूप छान एकदम भांडे निघतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर हे मी माझे भांडे घासून झाले. आता हे मी डबे पुसून घेते. त्यात एक स्टीलचा डब्बा राहिला होता तोही पुसून घेतला. आणि हा बघा ॲल्युमिनियमचा डब्बा तर किती चमका लागला आहे. तर कुठलाही साबण तुम्हाला लाईफबॉय नसला तरी चालेल, तुम्ही लक्स साबण वापरू शकता. तुमचा अंगाचा जो साबण आहे ना तो घ्यायचा आहे, पण तो आपण आंघोळ केलेला नसावा, दुसरा घ्यायचा. मैत्रिणींनो, तुम्ही साबणाचा असा वापर करा. अंगाचा कुठलाही साबण असला ना त्याने भांडे घासून घ्यायचे, तर खूप छान निघतात. आणि तुमचे भांडे कसे निघले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही छान वाटेल. हे आता सगळे मी असे उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवले आहेत डबे. स्टीलचे ॲल्युमिनियमचे सगळे डबे झाल्यानंतर हे छोटे छोटे भांडे मी सगळे घासून घेतले. या छोट्याच भांड्यांना जास्त उशीर लागतो. आता या भांड्याची मी
भांडे काढते. आता स्टीलच्या मांडणीतले सगळे भांडे काढून घेते आणि मला स्टीलची मांडणी घासायची आहे. तर याच्यातले अगोदर सगळे भांडे काढते. आता सगळे भांडे काढून झाल्यानंतर ना अशा भरण्या काढल्या आणि भरण्यातले मी खडे मसाले ते सगळे काढून घेतले आणि हे माझ्यापाशी फॉलचे पिशवे आहे त्याच्यामध्ये सगळे सामान ओतून ठेवलं. नंतर ना स्टीलची मांडणी घासून घेतली. हे बघा फायनली माझे भांडे सगळे घासून झालेले आहेत. आता मला सगळं किचन आहे ना झटकून घ्यायचंय आणि धुवून घ्यायचंय. आता वरचा माळा आपल्याला आवरायचा आहे. त्याच्यामुळे काय करते मी तर गॅसच्या शेगड्यामध्ये घाण जाऊन बसत, त्यामुळे काही असं कागद ठेवून घेते आणि मिक्सरवरती मी असं ठेवून घेते म्हणजे धुळं जाणार नाही. आज सगळी भांडे घासून झालेली आहेत. आता किचनची साफसफाई करून घेते. किचन स्वच्छ करताना मला नेहमी असं वाटतं की घरातलं किचन स्वच्छ आणि नीटनेटके असेल तर पूर्ण घर प्रसन्न वाटतं. किचन साफ करताना माझी एक छोटीशी टिप म्हणजे काम एकदम सगळं काढण्यापेक्षा थोडंसं काम काढायचं. म्हणजे एका साईडचा अगोदर आवरायचं, नंतर दुसरी साईड काढायची, म्हणजे कामाचा गोंधळ उठत नाही आणि आपल्याला असं वाटत नाही की काम जास्त आहे म्हणून. तर ही छोटीशी टिप्स आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. हे बघा शंभू बाळाने सगळीकडलं व्हॅक्यूम क्लिनरनं माळा साफ करून घेतला आणि सगळं सामान काढलं आम्ही वरचं आणि नंतर सगळं पुसून ते वरचं आपण माळ्यावरती ठेवून घेतलं. नंतर मी किचन सगळीकडनं झटकून फटकून घेतलं, जाळ्या ते सगळ्या काढल्या. नंतर मी तर निरम्याचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये एक लिंबू पिळलं आणि सगळीकडनं किचनची स्टाईल आहे ना ती सगळी अशी घासून घेतली. तर लिंबू टाकल्याने किचन एकदम स्टाईल आहे ना एकदम चमकती आणि जेवढं तेलकट आहे ना ते सगळं निघून जातं. नंतर एक स्वच्छ कपडा घेतला आणि त्यांनी स्टाईल सगळी पुसून घेतली. त्यानंतर खिडकी स्वच्छ करून घेतली. खिडकीमध्ये धूळ होता त्यामुळे अगोदर पाणी मारून घेतलं आणि खिडकी एकदम क्लीन करून घेतली. खिडकी क्लीन करून घेतली की नंतर गॅस सगळा घासून घेतला. किचन वाटा सगळा क्लीन करून घेतला. किचन वाटा क्लीन झाल्यानंतर सगळं बेसिंग ते सगळं घासून स्वच्छ करून घेतलं. नळ ते घासले. आता माझं बेसिंग सगळं घासून झालं. नंतर मी सगळीकडनं फरशा पुसून घेतल्या. तर हे बघा माझी सगळी पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.